प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांना सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवतील, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. तो प्रियजनांना मी सुंदरसा देवाचा मन्ना तुमच्यासाठी घेऊन आले. स्तोत्रसहित 34 आणि त्यामध्ये देवाने सुंदरसं दावीद राजाने सांगितलेलं वचन मी तुमच्यासाठी सांगतो. पिढीपासून झालेली मुक्तता. परमेश्वराचा धन्यवाद मी सदा सर्वदा करेन. माझ्या मुखात त्याचे सांत्वन असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरवेल व दीन हे ऐकून तुम्ही बरोबर परमेश्वराचे थोरवी गा व आपण सर्व मिळून त्याच्या नावाची माहिती गाऊया. परमेश्वराला शरण गेलो व त्याने माझा स्वीकार केला व त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडवले. संकटामध्ये, दुःखामध्ये प्रियजनांनो, कधी बी परमेश्वराला शरण गेलं पाहिजे. कारण की ज्यावेळेस संकट, दुःख, ज्यावेळेस अब्रामाची दुसरी बायको अगार हिला आली होती तर ती रडत बसली होती. पण तिचा ज्यावेळेस मुलगा हगाऱ्याचा जो मुलगा होता त्याने रडत न बसता बापाने प्रार्थना केली म्हणून तो बी वाळवंटामध्ये प्रार्थना करत होता. आणि त्याने प्रार्थना केली प्रियजनांनो, आणि त्या ठिकाणी तिच्या आईचे डोळे उघडले. देवदूताने वचन सांगितलं का मुलाची प्रार्थना ऐकली. म्हणजे देव तुमच्या रडण्याकडे लक्ष न देता तुमच्या प्रार्थनेकडे लक्ष देतो. तुम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. म्हणून संकट आणि परिस्थिती आल्या दुःखी न होता तुम्ही प्रार्थना करा. आणि प्रार्थनेद्वारे देवाने देवदूत पाठवून उत्तर देऊन हगारेला त्या वाळवंट्यामध्ये झरा भेटला आणि ते पाणी पिले आणि त्या इस्माईलपासून एक मोठं राष्ट्र तयार झालं. तोच देव आज देखील प्रियजनांनो एकच, तो कधीही बदलत नाही. अब्राम, इसाकाचा, याकोबाचा परमेश्वर म्हणतात त्याला. म्हणजे तो त्यावेळेस देखील परमेश्वर आहे येशू, आणि आज देखील जो यहोवा तोच येशू, आणि जो यहोवा तोच येशू तोच पवित्र आत्मा. दुसरा तिसरा कोण नसून तो येतो. काल देखील चमत्कार करणार आहे, आज देखील होणार, आणि आज देखील तो तुमच्या जीवनात चमत्कार करणार. कारण की जसं दावीद राजा म्हणतो, संकट आल्यावर मी रडत न बसता, लोकांवर विश्वास न ठेवता मी प्रार्थना करतो. म्हणून प्रियजनांनो, तुमच्यावर किती दुःख येऊ, कर्ज येऊ, संकट येऊ, लोक बोलू, पण तुम्ही प्रार्थना सोडू नका. प्रार्थना करा. प्रार्थनेद्वारे चमत्कार होणार, प्रार्थनेद्वारे जीवन बदलणार, प्रार्थनेद्वारे एरवीची दिवार तुटली. ते लोकांनी विचार नव्हता केला की नाही एरवीची दिवार तुटणार, प्रार्थनेद्वारे समुद्र दुभागला. तर आज तुमच्या देखील प्रार्थनेद्वारे तुमच्या जीवनात देव मोठा आणि महान कार्य करणार आहे. प्रार्थना करा, तुमच्यासाठी प्रार्थना करा, देवाच्या राज्यासाठी, आमच्यासाठी प्रार्थना करा. आम्हाला देखील तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. कारण की देवाच्या राज्यासाठी आम्ही जात होतो. ते जाणून आपण ख्रिस्तामध्ये एक भाकर आहे. प्रत्येकाने प्रार्थना केली पाहिजे. मी प्रार्थना करतो तुमच्यासाठी. पवित्र देवाच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला परमेश्वर येशू तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा अर्थ त्यांच्या जीवनात रसीव करतो. सैतानी बंधनातून मोकळे व्हा. कॅन्सर नीक, थायरॉइड नीक, ज्या बहिणी लेकरांना त्याला लेकराचा आशीर्वाद रसीव. किडन्या बऱ्या हो, थायरॉइड बरे हो, हृदयरोग बरे हो, दुष्ट आत्म्याचं कार्य नीक येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा त्यांच्या जीवनात रसीव करतो मी. रबा टच हेल द्या असते.